नमस्कार, मी पौर्णिमा द सामस फूड्स अँड ब्लॉगमध्ये तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे. तर मंडळी, आज आपण करणार आहोत अगदी मार्केटमध्ये मिळतं तसं घरच्या घरी चॉकलेट चॉको चिप्स आईस्क्रीम. हे जे आईस्क्रीम आहे ते अगदी जसं मार्केटमध्ये मिळतं त्याच प्रकारे हे तयार होतं. अगदी मोजक्या साहित्यामध्ये 5 ते 6 साहित्यामध्ये हे जे आईस्क्रीम आहे ते तयार होतं. आता आपण मार्केटमधून जे आईस्क्रीम आणतो त्यामध्ये भरपूर प्रिझर्वेटिव्ह व ते हायजेनिक आहे की नाही हा देखील आपल्यापुढे प्रश्न उभा राहतो व त्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये पाम ऑइल देखील यूज केलं जातं. पण तेच जर आईस्क्रीम आपण घरी बनवलं तर आपल्याला ह्या सर्व गोष्टींचं टेन्शन देखील राहणार नाही. बहुतेक वेळा आपल्याला लहान मुलांना देखील आईस्क्रीम देताना हा प्रश्न पडतो की यामध्ये किती प्रिझर्वेटिव्ह असतील किंवा हे हायजेनिक असेल की नाही. तर आपण जर घरी आईस्क्रीम बनवलं तर ते देखील आपलं टेन्शन जे आहे ते इथे दूर होईल. तुम्ही घरच्यांना देखील हे आईस्क्रीम खाऊ घातलं किंवा पाहुण्यांना जरी खाऊ घातलं तरी त्यांना कळणार नाही की हे आईस्क्रीम तुम्ही घरी बनवलं आहे की बाहेरून आणलं आहे. एवढं टेस्टी हे जे आईस्क्रीम आहे ते तयार होतं. मी तर म्हणते बाहेरच्यापेक्षा आपण जे घरी आईस्क्रीम बनवणार आहोत ते एकदम उत्तमच असणार आहे. तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. पटकन रेसिपीला सुरुवात करूया. आईस्क्रीम करण्यासाठी आपल्याला साहित्य काय लागेल ते बघूया. तर इथे अर्धा कप प्रमाणामध्ये कंडेन्स मिल्क घेतलेला आहे. त्यानंतर 50 ग्राम इथे मी डार्क चॉको चिप्स जे आहेत ते घेतलेले आहेत. त्यानंतर इथे 1/3 कप मी डार्क कोको पावडर जे आहे ते घेतलेलं आहे. त्यानंतर अर्धा कप इथे मी पिठी साखर जी आहे ती करून घेतलेली आहे. त्यानंतर इथे 1 कप प्रमाणामध्ये डार्क चॉकलेट जे आहे ते घेतलेलं आहे, कंपाऊंड चॉकलेट आहे. त्यानंतर अर्धा कप इथे मी व्हिपिंग क्रीम घेतलेली आहे. त्यानंतर इथे 1 कप मी अमूल फ्रेश क्रीम जी आहे ती घेतलेली आहे. जर तुमच्याकडे व्हिपिंग क्रीम नसेल तर तुम्ही पूर्णपणे अमूल फ्रेश क्रीम वापरली तरी पण चालेल. तर सर्वप्रथम आपण इथे आपलं डार्क चॉकलेट जे आहे ते मेल्ट करून घेऊया. तर त्यासाठी इथे एका भांड्यामध्ये मी गरम पाणी जे आहे ते तयार करून घेतलेलं आहे. व्यवस्थित छान असं पाणी उकळून घ्यायचं आणि त्यानंतर दुसरं भांडं ठेवून त्यामध्ये चॉकलेट घालून आपल्याला मिक्स करत ह्याला चॉकलेट जे आहे ते मेल्ट करून घ्यायचं आहे. ह्याला डबल बॉयलर मेथड असं म्हणतात. तुम्ही डिरेक्टली भांडं गॅसवरती ठेवून जरी चॉकलेट मेल्ट केलं तरी पण चालेल किंवा अशा प्रकारे पाणी एकदम व्यवस्थित असं गरम करून असं केलं मेल्ट चॉकलेट तरी पण चालेल किंवा तुम्ही अवनमध्ये चॉकलेट देखील मेल्ट करू शकता. फक्त 30-30 सेकंदच्या इंटरवलमध्ये आपल्याला हे जे चॉकलेट आहे ते मेल्ट करायचं आहे. जर जास्त वेळ तुम्ही ठेवलं तर चॉकलेट जे आहे ते करपू शकतं यासाठी. तर इथे तुम्ही बघू शकता अगदी 4 ते 5 मिनटामध्ये आपलं चॉकलेट जे आहे ते छान असं मेल्ट झालेलं आहे. तर आता इथे आपण आपली व्हिपिंग क्रीम जी आहे ती व्हिप करून घेऊया. जर तुमच्याकडे व्हिपिंग क्रीम अवेलेबल नसेल तर तुम्ही पूर्णपणे अमूल फ्रेश क्रीम वापरली तरी पण चालेल. बहुतेक वेळा इझिली व्हिपिंग क्रीम अवेलेबल होत नाही किंवा जर तुम्हाला व्हिपिंग क्रीमचं पावडर मिळालं तर ते देखील वापरलं तरी तुम्ही चालणार आहे. आता इथे माझ्याकडे व्हिपिंग क्रीम अवेलेबल होती त्यामुळे इथे मी व्हिपिंग क्रीम देखील वापरलेली आहे. तसं बघायला गेले तर बाहेर जे आईस्क्रीम मिळतं ते टोटल पूर्णपणे व्हिपिंग क्रीमनेच बनलेलं असतं. पण आपल्याकडे जर नसेल तर आपण अमूल फ्रेश क्रीमने देखील हे जे आईस्क्रीम आहे ते अगदी छान उत्तमपणे असं आपण बनवू शकतो. त्यामुळे अवेलेबल असेल तर तुम्ही घ्या, नसेल तर आपण फक्त फ्रेश क्रीमनेच हे जे आईस्क्रीम आहे ते बनवू शकतो. अगदी तसंच बनतं, काही फरक पडत नाही. फक्त इथे मी थोडंसं बाइंडिंगसाठी व्हिपिंग क्रीमचा वापर केलेला आहे आणि व्हिपिंग क्रीम वापरताना इथे आपल्याला नॉन डेअरी जी व्हिपिंग क्रीम आहे फुल फॅटवाली तीच इथे वापरायची आहे. तर तुम्ही इथे बघू शकता साधारण 2 ते 3 मिनटामध्ये आपली क्रीम जी आहे ती व्यवस्थित अशी व्हिप करून झालेली आहे. अशा प्रकारे तुम्ही जर याला चेक केलं तर एकदम व्यवस्थित अशी ती स्ट्रेट उभी राहते. याचा अर्थ आपली क्रीम जी आहे ती व्यवस्थित अशी व्हिप झालेली आहे. आता त्यामध्येच आपल्याला इथे अमूल फ्रेश क्रीम जे आहे ते घालायचं आहे. आता अमूल फ्रेश क्रीम जे आहे ते इझिली सगळीकडे अवेलेबल होतं तर तुम्ही ह्याचा टोटल पूर्णपणे इथे वापर करू शकता. आता हे क्रीम वापरताना आपल्याला आईस्क्रीम करताना हे जे क्रीम आहे ते एकदम थंड व चिल्ड हवं आहे. तर त्यासाठी तुम्ही काय करायचं आहे, एका भांड्यामध्ये हे जे क्रीम आहे ते काढून घ्यायचं आहे व त्याला आईस्क्रीम करायच्या आधी म्हणजेच ह्याला फेटून घ्यायच्या आधी आपल्याला साधारण 15 ते 20 मिनटं डीप फ्रीजरमध्ये ह्याला थंड करण्यासाठी ठेवायचं आहे. म्हणजे जेव्हा तुम्ही हे अमूल फ्रेश क्रीम व्हिप कराल तेव्हा ती व्यवस्थित अशी छान फुलून येईल, एकदम राईज होईल आणि एकदम अशी सुटसुटीत अशी तयार होईल. यासाठी जर तुम्ही डिरेक्टली साध्या फ्रीजमधून ही क्रीम व्हिप करायला गेलात तर ती क्रीम अजिबात व्हिप होणार नाही, फक्त मेल्ट होईल, ती अशी फुगणार नाही, त्याच्यामध्ये हवा भरणार नाही. यासाठी आपल्याला याला आधी आईस्क्रीम करायच्या आधी फ्रीजरमध्ये 15 ते 20 मिनटं ठेवायचं आहे व त्यानंतरच ह्याला आपल्याला व्हिप करून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता आपली क्रीम किती खाली होती, म्हणजे अर्ध भांडंच होतं, पण व्हिप केल्यानंतर ही व्यवस्थित अशी मस्त फुललेली आहे, यामध्ये हवा भरली आहे व एकदम लाईट अशी आपली ही क्रीम जी आहे ती आईस्क्रीमसाठी परफेक्ट तयार झालेली आहे.
तर आता इथे तुमच्याकडे जर अशा प्रकारे इलेक्ट्रिकल विस्कर नसेल तर तुम्हाला हाताने ह्याला फेटावं लागेल. फक्त हाताने फेटताना ह्याला जास्त वेळ लागेल. आता एवढं मला फेटण्यासाठी साधारण एक 15 ते 20 मिनटं लागले आहेत. जर तुम्ही हाताने फेटत असाल तर तुम्हाला साधारण एक पाऊण तास तरी नक्कीच लागेल. जर तुमच्याकडे अवेलेबल असेल विस्कर तर तुम्ही वापरू शकता, नसेल तर तुम्ही हातानेच ह्याला फेटून घेऊ शकता. फक्त क्रीम जी आहे ती साधारण लाईट वेट आणि एकदम अशी फ्लफी तयार होईल इथपर्यंत आपल्याला याला फेटायचं आहे. तर आता आपण जे चॉकलेट मेल्ट करून घेतलं होतं त्यामध्ये कोको पावडर व पिठी साखर जी आहे ती आपण चाळून घेऊ. आता क्रीम फेटण्यासाठी तुम्ही इथे हँड विस्कर किंवा हँड ब्लेंडर जे मिळतं त्याचा वापर तुम्ही इथे करू शकता. आता हे चाळून घेतलेलं आहे, त्याला व्यवस्थित असं एकदा मिक्स करून घेऊया. आणि चाळून घ्यायचं कारण की यामध्ये कुठल्याही प्रकारच्या गुठळ्या राहू नयेत यासाठी आपल्याला पिठी साखर आणि कोको पावडर जी आहे ती चाळून घ्यायची आहे. आता यामध्ये आपण कंडेन्स मिल्क जे आहे ते घालून घेऊया व ह्याला व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया. व सर्व साहित्याचं वजनी व कपचं प्रमाण जे आहे ते डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मेन्शन केलेलं आहे, तिथे जाऊन तुम्ही चेक करू शकता. तर इथे मी साखरेचं प्रमाण जे आहे ते कमी वापरलेलं आहे, कारण आपल्याला डार्क चॉकलेटमध्ये देखील इथे साखर आहे, कंडेन्स मिल्कमध्ये देखील साखर असते. दोन्ही गोष्टी स्वीट आहेत व त्याचप्रमाणे आपण जे व्हिपिंग क्रीम घेतलं होतं त्यामध्ये देखील साखर असते. तर त्या अंदाजानेच मी इथे साखर घेतलेली आहे. जर तुम्हाला अजून तुम्ही टेस्ट करून बघू शकता शेवटी. जर तुम्हाला अजून साखर त्यामध्ये हवी असेल तर तुम्ही त्यामध्ये साखर अजून तुम्ही तुमच्या चवीनुसार वाढवू शकता. आता यामध्ये मी चॉको चिप्स देखील घातलेले आहेत, पण ते शेवटी घातलेले आहेत कारण चॉको चिप्स जे आहेत ते विरघळू शकतात. तुम्ही सर्व आपली ही गोष्ट जी आहे आईस्क्रीमची ती मिक्स झाल्यानंतरच तुम्ही त्यामध्ये चॉको चिप्स घातले तरी पण चालणार आहे. मी आत्ता घातले आहेत पण एकदम अगदी हलक्या हाताने त्याला मिक्स केलेलं आहे. जर तुम्ही शेवटी घातले असं हे व्यवस्थित असं आपलं सगळं मिक्स झाल्यावर घातले तरी पण चालेल. तर आता मी व्हिपिंग क्रीम, अमूल क्रीम आणि आपण जे चॉकलेटचं बॅटर तयार केलं होतं ते सर्व व्यवस्थित असं मिक्स करून घेतलं आणि इथे आपलं आईस्क्रीम जे आहे ते तयार झालेलं आहे. यामध्ये चोको चिप्स देखील मी घालून घेतलेले आहे. आता ह्याला एखाद्या एअरटाईट कंटेनरमध्ये आपल्याला घ्यायचं आहे घालून आणि त्यानंतर ह्याला फ्रीजरमध्ये आपल्याला साधारण एक 8 ते 10 तास सेट करून घ्यायचं आहे. कुठलाही तुम्ही डब्बा घेऊ शकता, फक्त एअरटाईट हवा आहे. प्लास्टिकचा घेतला तरी पण चालेल. मी इथे काचेचा घेतलेला आहे, तुमच्याकडे प्लास्टिकचा असेल तरी पण चालेल किंवा स्टीलचा घेतला तरी चालेल, पण स्टीलचा शक्यतो फ्रीजमध्ये खराब होऊ शकतो, यासाठी प्लास्टिक किंवा ग्लासचा घेतला तरी चालेल. आता ह्याला आपण फ्रीजमध्ये 10 ते 12 तासासाठी सेट करून घेऊया. तर इथे 10 ते 12 तास झालेले आहेत. आपलं आईस्क्रीम जे आहे ते व्यवस्थित असं फ्रीजमध्ये छान सेट झालेलं आहे. मी यावरती वरून चॉको चिप्स देखील घातले होते. आता ह्याला आपण सर्व करून घेऊया. इथे आपलं मस्त असं मार्केट स्टाईल चॉकलेट चॉको चिप्स आईस्क्रीम जे आहे ते तयार झालेलं आहे. तर अशा प्रकारे आपलं अगदी साध्या सोप्या पद्धतीमध्ये हायजेनिक, विदाऊट प्रिझर्वेटिव्ह, विदाऊट पॉम ऑइल असं घरच्या घरी आपलं चॉकलेट चॉको चिप्स आईस्क्रीम जे आहे ते तयार झालेलं आहे. येणाऱ्या उन्हाळ्यामध्ये तुम्हीही एकदा ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा व कशी झाली आहे ती कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. शेजारच्या बेल आयकॉनवरती क्लिक करा म्हणजे असेच नवीन व्हिडिओजचे अपडेट तुम्हाला येत राहतील. तर भेटूया आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.